नमस्कार फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी हा टॉपिक बघणार आहोत। तर लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी हा तुम्हाला एक्झामसाठी 5 मार्क्ससाठी शॉर्ट नोट विचारण्यात येईल। तर लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी म्हणजे काय, तर भाषिक विविधता। भारतासारख्या देशात तुम्हाला अनेक डायव्हर्सिटी तुम्हाला दिसून येईल, म्हणजे कास्टमध्ये, रिलिजनमध्ये किंवा फूड डायव्हर्सिटी, म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्हाला डायव्हर्सिटी दिसेल। त्याचप्रमाणे भाषिक डायव्हर्सिटी तुम्हाला सहजरित्या तुम्हाला या भारत देशात तुम्हाला दिसून येईल। तर डायव्हर्सिटी, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी या रिलेटेड तुम्ही एक्सप्लेनेशन पाहाल तर मी तुम्हाला पॉईंट वाईज एक्सप्लेन केलेलं आहे। तर फर्स्ट आहे सिनॉप्सिसमधलं इंट्रोडक्शन, त्यानंतर कन्सेप्ट, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटीची कन्सेप्ट बघणार आहोत, त्यानंतर रिजनल लँग्वेज, त्यानंतर ऑफिशियल लँग्वेज कोणती सेंट्रल गव्हर्नमेंटची ती बघणार आहोत, त्यानंतर लास्टला कन्क्लुजननी हा आपला टॉपिकचा आन्सर आपण एंड करणार आहोत। तर फर्स्ट पाहूयात काय, तर इंट्रोडक्शन फर्स्ट, प्लुरलिझम डिनोट्स डायव्हर्सिटी ऑर डिफरन्सेस विदिन सेम सोसायटी। प्लुरलिझम काय डिनोट्स करते की सोसायटीमधले असलेलं डायव्हर्सिटी किंवा डिफरन्सेस जे आहे ते डिनोट करण्याचं काम प्लुरलिझम करते। इट कॅन बी सीन इन द फॉर्म ऑफ रिलिजन प्लुरलिझम, कल्चर प्लुरलिझम, लिंग्विस्टिक, रिजनल, कास्ट, जॉग्राफिकल डिफरंट फूड पॅटर्न। तुम्हाला मग असेच सांगितलं की आपला भारत देश पण असंच आहे की आपल्या भारत देशात सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला दिसून येते। तर कोणकोणते व्हरायटी, तर रिलिजनमध्ये, कल्चरमध्ये किंवा भाषेमध्ये, लिंग्विस्टिकमध्ये, रिजनल, कास्ट, जॉग्राफिकल तुम्हाला डिफरन्सेस दिसून येते किंवा डिफरंट फूड पॅटर्न तुम्हाला दिसून येते। अशा प्रकारे वेगवेगळी डायव्हर्सिटी तुम्हाला प्रत्येक सोसायटीमध्ये दिसून येते आणि तेच दाखवायचं काम प्लुरलिझम करत असतं। ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत कन्सेप्ट ऑफ लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी। कन्सेप्ट ऑफ लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी काय सांगितलं की स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड शो दॅट ऑलमोस्ट 400 लँग्वेज आर स्पोकन इन इंडिया। काय रेकॉर्ड काय सांगते की 400 लँग्वेज आपण भारतामध्ये बोललं जातं आणि इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इंक्लूड, इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणत्या भाषेचा समावेश होतो, तर गुजराती, मराठी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, संस्कृत, उर्दू आणि मोर लँग्वेज, अशा बरेच लँग्वेजचा समावेश तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये झालेला दिसून येतो। ओके, If a person start walking, he will find language changes after every few miles. This shown linguistic diversity in India. काय सांगितले की आपण वॉकिंग म्हणजे चालत गेलं तरी आपल्याला वेगवेगळे अंतरावर, बऱ्याचशा माईलच्या थोड्या अंतरावर तुम्हाला भाषेची विविधता आढळून देते आणि हेच काय शो करते की भारतामध्ये असलेले लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी हे आपल्याला शो करते। ओके, भाषेमध्ये असणारी विविधता हे आपल्या लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी इन इंडिया शो करते। त्यानंतर पाहूयात रिजनल डायव्हर्सिटी। रिजनल डायव्हर्सिटी काय सांगतं की द लेजिस्लेशन ऑफ स्टेट मे अडॉप्ट एनी वन और मोर ऑफ द लँग्वेज इन यूज इन स्टेट और हिंदी ॲज ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट। काय सांगितले की एक किंवा एकपेक्षा जास्त भाषा आपल्या स्टेटमध्ये यूज केली जाते आणि हिंदी ही ऑफिशियल लँग्वेज म्हणून वापरली जाते आपल्या स्टेटमध्ये आणि मोस्ट ऑफ द स्टेट अडॉप्टेड द मेजर रिजनल लँग्वेज ॲज देअर ऑफिशियल लँग्वेज। फॉर एक्झाम्पल, तुम्ही हे एक्झाम्पल बघू शकता की केरळ म्हणजे कर्नाटकमध्ये तेलुगू, वेस्ट बंगालमध्ये बंगाली, गोवामध्ये कोकणी, असे प्रत्येक स्टेट वाईज तुम्ही, महाराष्ट्रामध्ये मराठी, असे बरेच स्टेट वाईज तुम्ही म्हणजे लँग्वेजची डायव्हर्सिटी तुम्ही पाहू शकता। ओके, त्यानंतर पाहूयात ऑफिशियल लँग्वेज ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट। आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑफिशियल लँग्वेज कोणती आहे, तर 2 आहेत, ती एक आहे हिंदी आणि एक आहे इंग्लिश। ओके, हे 2 भाषा आपण सेंट्रल गव्हर्नमेंट यूज करतो। ओके, चला आपण कन्क्लुजनने तुम्ही एंड करू शकता तो त्याचा आन्सर आणि आपण पाहिलं काय ह्या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये, तर इंट्रोडक्शन पाहिलं आहे, कन्सेप्ट पाहिली आहे लिंग्विस्टिक डायव्हर्सिटीची की प्रत्येक तुम्ही अंतरावर, माईल्सवर गेले की वेगवेगळी भाषा तुम्हाला आढळून दिसते आणि हीच काय आहे लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी आहे। तर रिजनल लँग्वेज तुम्ही पाहिलं, त्यानंतर ऑफिशियल लँग्वेज कोणते आहेत, तर हिंदी, इंग्लिश ही ऑफिशियल लँग्वेज आणि कन्क्लुजनने तुम्ही तुमच्या शब्दात ते आपण आन्सर तुम्ही एंड करू शकता। ओके, थँक्यू सो मच।